आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे नवीन युट्यूबरला सर्व डाऊट्स काही यूट्यूब संबंधित पडलेले आहेत ते सर्व डाऊट्स काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. मग नक्की डाऊट्स कोणते, तर यूट्यूबमधून नक्की किती पैसे मिळतात किंवा यूट्यूबचं जे पहिलं पेमेंट आहे ते किती दिवसांनी मिळतं किंवा चॅनल जो आहे मॉनिटाईज हा किती दिवसांनी होतो. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या तिघांवरती सेम व्हिडिओ अपलोड केला तर चालतो का? किंवा इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, नक्की ह्या तिघांतून कोणत्या सोशल मीडियावरती जास्त पैसे मिळतात? डेली ब्लॉगिंग असेल, डेली ब्लॉगिंग नक्की कसं करायचं की ज्यामुळे जास्तीत जास्त व्ह्यूज येतील किंवा आमच्या चॅनलवरती व्ह्यूजच येत नाही किंवा आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर्स वाढत नाहीये किंवा मॉनिटायझेशनची नक्की प्रोसेस काय असते ए टू झेड किंवा व्हिडिओ हा कोणत्या परफेक्ट टाइमला अपलोड करावा आणि त्यानंतर जी आजच्या व्हिडिओमध्ये असणारी स्पेशल गोष्ट ती आहे चॅनल ग्रो करण्यासाठी 2 सिक्रेट ट्रिक्स, की ज्या 2 सिक्रेट ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्की जो नवीन युट्यूबर आहे तो युट्यूबवरती सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे. तर व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे तुम्हाला काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरची जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ पूर्ण बघायची आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं तर त्यासाठी तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्या मनात व्हिडिओ संबंधित जे काही डाऊट्स असतील ते कमेंटमध्ये टाईप करायला विसरायचं नाही. तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. सगळ्यात आधी यूट्यूबवरून नक्की किती पैसे मिळतात किंवा यूट्यूबचं पहिलं पेमेंट हे नक्की कधी मिळतं? तर बघा, यूट्यूबचे पैसे जे आहे ते तुमच्या चॅनलच्या कॅटेगरीवरती डिपेंड असतात. आता तुम्ही जर ब्लॉगिंग करत असाल तर ब्लॉगिंगमध्ये शक्यतो समजून जा, ज्यावेळेस तुमच्या लाँग व्हिडिओजवरती 3 ते 4,000 व्ह्यूज येतील त्यावेळेस तुमचा हा $1 तयार होतो. आणि जर शॉर्ट व्हिडिओज असतील तर शॉर्ट व्हिडिओला ज्यावेळेस तुमच्या शॉर्ट व्हिडिओला 1,00,000 व्ह्यूज येतील त्यावेळेस तुम्हाला $1 मिळतो. आता राहिलं सपोज टेक्निकल व्हिडिओ आहे किंवा काही एज्युकेशनल व्हिडिओ आहे किंवा काही तुम्ही शिकवत आहात, तर अशा व्हिडिओना काय होतं, शक्यतो 1,000 ते 2,000 व्ह्यूजला $1 हा मिळून जातो. आणि शॉर्ट व्हिडिओचं लगभग सेम आहे, 1,00,000 व्ह्यूजला तुम्हाला लगभग $1 हा मिळतो. आता यूट्यूबचं पहिलं पेमेंट नक्की कधी येतं? बघा, ज्यावेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो, चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुमचे डॉलर हे तयार व्हायला सुरुवात होते. आता तुमचा $1 ज्या हिशोबाने तयार होणार आहे, असे तुम्हाला $100 हे तयार करायचे आहे. $100 तयार झाल्यानंतर तुमच्या Google ॲडसन्समध्ये ते $100 काय होणार आहे, वाय-टी स्टुडिओमधून ट्रान्सफर होणार आहे. मग वाय-टी स्टुडिओमधून तुमच्या Google ॲडसन्समध्ये ज्यावेळेस $100 हे तयार होतील, त्यावेळेस काय होतं, महिन्याच्या 21 ते 26 तारखेमध्ये तुमचं यूट्यूबचं पेमेंट हे तुमच्या अकाउंटला पडतं. त्यासाठी तुम्हाला $100 करणं हे गरजेचं आहे. मग तुमचं पहिलं पेमेंट असो, दुसरं पेमेंट असो किंवा तिसरं पेमेंट असो. मग आता जनरली नवीन युट्यूबर असेल आणि कंटेंट खूप चांगला असेल किंवा व्ह्यूज खूप जास्त येत असतील तर तुमचं लगभग 1 महिन्यात पण $100 हे कंप्लीट होऊ शकतं. म्हणजेच तुमचं एक पेमेंट हे महिनाभरात येऊ शकतं. मग काहींना 2 महिने लागतात, काहींना 3 महिने लागतात, काहींना 4 महिने पण लागू शकतात. ठीक आहे. आता जनरली पेमेंट किती येणार बघा. जर $100 कंप्लीट झाले, $100 कंप्लीट झाले म्हणजेच काय, एका डॉलरची किंमत आता सपोज काहीतरी ₹90 आहे. म्हणजे $100 झाले म्हणजेच काय होईल, तुमचे जे $100 झाले तर महिन्याला तुम्हाला ₹9,000 या हिशोबाने काय येईल, यूट्यूबचं पेमेंट येईल. आता भरपूर जण हा करता की यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक यावरती सेम व्हिडिओ अपलोड केला तर चालतो का? तर आता बघा, व्हिडिओ अपलोड करण्याची पण एक पद्धत असते. तुम्हाला माहीत आहे शेड्यूलिंग. तर तुम्हाला काय करायचं आहे, एकच व्हिडिओ जर अपलोड करायचा असेल तर शेड्यूल करायचं आहे एका फिक्स टाईमला. म्हणजे जर सकाळी तुम्हाला 7 वाजता व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर फेसबुक, इंस्टाग्राम आणि तुमचं यूट्यूब या तिन्ही ठिकाणी तुम्हाला 7 वाजता शेड्यूल करायचं आहे, की ऑटोमॅटिक त्या टाईमला काय होईल, तुमचा व्हिडिओ हा पब्लिक होईल. काय होतं, तुमचं यूट्यूब असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, या तिन्ही सोशल मीडिया एकमेकाला लिंक आहे. मग त्या चेक करत असता IP ॲड्रेसनुसार किंवा आपला जो चॅनल आहे त्या चॅनलच्या याच्यानुसार की कोणत्या चॅनलचा जो कंटेंट आहे तो काय होता हे सेम येत आहे. पण ज्यावेळेस ॲट अ टाईम तुमचा एकाच टाईमला जर व्हिडिओ हा पब्लिश झाला तर काय होतं, त्यावेळेस म्हणजे एकाच वेळेस काय होते, प्रोसेसिंग होते. यूट्यूब अल्गोरिदम असो किंवा तुमचा फेसबुकचा अल्गोरिदम असो किंवा इंस्टाग्रामचा अल्गोरिदम असो, तो काय करत असतो, कंटेंट चेक करतो. पुढे या टाईपचा कंटेंट आहे का सेम. मग तुम्ही जर एकाच टाईमला पब्लिश केला तर काय होणार आहे, तो अल्गोरिदम पण काय होतो, कन्फ्यूज होतो. म्हणजे त्याला कळत नाही का ह्या टाईमला कोणता व्हिडिओ आहे, म्हणजे नसतोच. तर तुम्ही सेम टाईमला अपलोड केल्यामुळे काय होतं, तुमच्या व्हिडिओवरती कॉपीराईट येत नाही किंवा रियूज कंटेंट येत नाही. कारण तिन्ही टाईमला ॲट अ टाईम काय होतोय, तो व्हिडिओ पब्लिश होत आहे आणि कुठेही त्या टाईपचा मटेरियल हा यूट्यूबला किंवा फेसबुकला किंवा इंस्टाग्रामला भेटला जात नाही. त्यानंतर बघा, आता यूट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल,
या तिघांतून नक्की कोणत्या सोशल मीडियावरती जास्त पैसे मिळतात? तर माझं फ्रँकली सजेशन असेल, की जे YouTube आहे त्या YouTubeमधून सगळ्यात जास्त पैसे मिळतात. त्यानंतर आहे तुमचं Instagram आणि त्यानंतर तिसरा क्रमांक आहे Facebookचा. आता Facebookमध्ये कमी पैसे मिळण्याचं कारण काय? Facebookमध्ये नवनवीन पॉलिसी येत राहतात. कधी म्हणजे आधी तुम्हाला सांगते, 4-5 वर्षापूर्वी Facebookवरून खूप पैसा मिळायचा. पण आता Facebookमधून खूप कमी पैसा मिळतो. पैसा मिळत नाही असं नाही, पण कमी पैसा मिळतो. त्यामुळे जर तुम्ही चूज करत असाल, तर YouTube आणि Instagram जास्तीत जास्त चूज करू शकता. Facebook पण तुम्ही चूज करा, जर तुमच्याकडे जास्त टाईम हा अवेलेबल असेल तर. नंतर बघा ब्लॉगिंग कसं करायचं. आता ब्लॉगिंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा व्हिडिओ हा रेकॉर्ड करायचा आहे. रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जे रेकॉर्ड केलेलं आहे त्याची एक स्क्रिप्ट बनवायची आहे किंवा तुम्ही स्क्रिप्ट आधीही बनवू शकता, की तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की काय दाखवायचं आहे. मग तुम्ही जे शूट केलेलं आहे त्या शूटला तुमचं जे काही बोलणं असेल, जी काही स्क्रिप्ट असेल ती मॅच होणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक याच्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला त्यामध्ये काहीतरी कॉमेडी टाकणं गरजेचं आहे किंवा काहीतरी ऑडियन्सला संदेश देणं गरजेचं आहे किंवा काहीतरी मोटिवेशन मिळणं गरजेचं आहे. कारण आता ब्लॉगिंगचे ढेर सारे म्हणजे खूप सारे चॅनल YouTubeवरती अवेलेबल आहे. मग तुमचा चॅनल YouTubeने काहीतरी युनिक किंवा ऑडियन्सला तुमचा चॅनल आवडला पाहिजे किंवा तुमच्या कंटेंटमध्ये काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. यासाठी तुम्हाला तुमच्या कंटेंटवरती भर देणं गरजेचं आहे, की ज्यावेळेस काय होईल, तुमचा ब्लॉगिंग चॅनल हा परफेक्ट होईल. नंतर बघा, भरपूर सारे यूट्यूबरला डाऊट आहे, की आमच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही किंवा आमचे सबस्क्रायबर वाढत नाही. आता सबस्क्रायबर आणि व्ह्यूज वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तुमच्या व्हिडिओमधला असलेला कंटेंट. लोकांना तुमचा कंटेंट आवडला, काहीतरी युनिक वाटला किंवा त्यांना काहीतरी विरंगुळा वाटला किंवा त्यांना त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं वाटलं, तर काय होतंय, ऑटोमॅटिक तिथं व्ह्यूज वाढले जात आहे किंवा सबस्क्रायबर वाढले जातात. पण व्ह्यूज महत्त्वाचे जास्तीत जास्त कधी वाढतात, की ज्यावेळेस तुमचा व्हिडिओ असेल किंवा तुमचं काही असेल, शॉर्ट असेल, तो जास्तीत जास्त ज्यावेळेस शेअर केला जातो. शेअर केल्यानंतर काय होतंय, जास्तीत जास्त YouTubeला कळतंय, की हा व्हिडिओ किंवा हा जो कंटेंट आहे तो एकदम जबरदस्त आहे किंवा त्यामधून काहीतरी घेण्यासारखं आहे, की त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर होत आहे. त्यावेळेस काय होतंय, तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होण्यापासून YouTube, Instagram, Facebook कोणीही थांबवू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कंटेंटवरती भर द्यायचा आहे, की आपण बाकीच्या लोकांपेक्षा काय वेगळं करू. ठीक आहे. नंतर बघा मॉनिटायझेशनची पूर्ण प्रोसेस. आता मॉनिटायझेशनसाठी तुम्हाला माहीत आहे, जर तुम्ही लाँग व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाईम हा 1 वर्षात हवा असतो. तर तुम्हाला शॉर्ट थ्रू चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज हे तुम्हाला 3 महिन्यात हवे असतात, की त्या थ्रू तुम्ही काय करू शकता, तुमचा चॅनल हा मॉनिटाईज करू शकता. आता भरपूर लोकांना हा पण डाऊट असतो, की जर लाँग थ्रू चॅनल मॉनिटाईज केला तर शॉर्टचा इन्कम मिळणार का? किंवा जर शॉर्ट थ्रू चॅनल मॉनिटाईज केला तर त्यानंतर आम्हाला लाँग व्हिडिओचा इन्कम मिळणार का? तर बघा, तुम्ही चॅनल कोणत्याही गोष्टीने मॉनिटाईज करा. लाँग व्हिडिओने करा किंवा शॉर्ट व्हिडिओने करा. तुम्ही त्यानंतर कोणताही कंटेंट बनवा. लाँग बनवा किंवा शॉर्ट बनवा. दोघांचाही पेमेंट किंवा दोघांचेही पैसे तुम्हाला मिळायला सुरुवात होणार. फक्त मॉनिटायझेशन तुम्ही कोणत्याही 2 पद्धतीने करू शकता, असं YouTube आपल्याला सांगतं, की आपल्याला ज्या पद्धतीने सोपं वाटेल ती पद्धत आपण काय करू शकतो, चॉईस करू शकतो. तर बघा, आता ज्यावेळेस तुमचा हा क्रायटेरिया कंप्लीट होईल, क्रायटेरिया कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला YT स्टुडिओच्या ऑन ऑप्शनमध्ये मॉनिटायझेशनला अप्लाय असा ऑप्शन येतो. तिथे अप्लाय केल्यानंतर महिनाभरात काय केलं जातं, तुमचं जे चॅनल आहे तो YouTube रिव्ह्यू करतो. म्हणजे ह्युमन कोणी म्हणजे जे माणसं असतील YouTubeचे काम करणारे ते बघतील. AI असेल, AI ऑपरेटेड असतं, AI सुद्धा चेक करतो. मग तुमच्या चॅनलमध्ये कोणत्या मॉनिटायझेशन पॉलिसी विरुद्ध काही कंटेंट टाकलेला आहे का? कम्युनिटी गाईडलाईन्स व्यवस्थित फॉलो केलेल्या आहे का? किंवा तुमच्या चॅनलवरती रियूज कंटेंट असेल, कॉपीराईट असेल किंवा रिपीटेड ॲक्टिव्हिटी असेल, असा कोणताही इश्यू नाही आहे ना, तर त्यावेळेस काय केला जातो, तुमचा चॅनल हा 1 महिन्याच्या आत काय केला जातो, मॉनिटाईज केला जातो. पण जर तुमच्या चॅनलमध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर तिथं काय केलं जातं, तुम्हाला मॉनिटायझेशन हे रिजेक्ट केलं जातं आणि जे मेन कारण असतं ते तुम्हाला तिथं शो केलं जातं. मग त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं, की जे तुमचे रियूज कंटेंट असेल किंवा कॉपीराईट स्ट्राईक असेल, ज्या व्हिडिओला आलेला असेल ते व्हिडिओ काय करा, डिलीट करा आणि ॲज इट इज परत काय करा, तुम्ही योग्य पद्धतीने कंटेंट बनवा आणि ज्यावेळेस तुमचा जो क्रायटेरिया आहे तो कंप्लीट होईल त्यावेळेस तुम्ही रिअप्लाय करा. तर आता बघा, ज्यावेळेस आपलं मॉनिटायझेशन हे रिजेक्ट होतं पहिल्या वेळेस, आपण 1 महिन्याने काय करू शकतो, परत रिअप्लाय करू शकतो. त्यानंतर परत जर तुम्ही दुसऱ्यांदा अप्लाय केलं आणि जर तुमचं रिजेक्ट झालं तर परत तुम्ही 1 महिन्याने अप्लाय करू शकता. पण जर दुसऱ्यांदा तुमचा चॅनल मॉनिटायझेशन हे रिजेक्ट झालं तर त्यानंतर डायरेक्टली तुम्ही 3 महिन्यांनी काय करू शकता, मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकता. त्यानंतर परत रिजेक्ट झालं तर परत तुम्ही 3 महिन्यांनी काय करू शकता, मॉनिटायझेशनला अप्लाय करू शकता. अशी मॉनिटायझेशनची A to Z प्रोसेस असते. आता बघा, राहिला प्रश्न व्हिडिओ अपलोडिंग नक्की कधी करावं. भरपूर सारे म्हणजे मोस्ट ऑफ नवीन युट्यूबरचा हा प्रश्न असतो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायचे असतील 1 किंवा एकापेक्षा जास्त, तर तुम्हाला सकाळी 6 ते 7 या पिरियडमध्ये अपलोड करायचं आहे आणि संध्याकाळी पण 6 ते 7 या पिरियडमध्ये अपलोड करायचं आहे.
जर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे असतील आणि जर तुम्ही लाँग व्हिडिओ अपलोड करत असाल, तर लाँग व्हिडिओ अपलोड करण्याचा बेस्ट टाईम असेल दुपारी 12 ते 1 वाजता आणि संध्याकाळी जर विचार केला तर 6 ते 7 या टाईममध्ये अपलोड करा, की ज्यावेळेस काय असतो तुमचा ऑडियन्स जास्तीत जास्त ॲक्टिव्ह असतो आणि सुरुवातीला तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर YouTubeवरती ती एंगेजमेंट दिसते. त्या एंगेजमेंटमुळे काय होतं, तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त YouTube काय करतो, जास्तीत जास्त लोकांना रिकमेंड करतो. त्यामुळे व्हिडिओ अपलोडिंग टाईमवरती पण जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या 2 मोस्ट फंटॅस्टिक ट्रिक आहे, त्या ट्रिक म्हणजे कन्सिस्टन्सी. आता नवीन यूट्यूब चॅनल असतो, सुरुवातीला यूट्यूब काय ऑब्झर्व्ह करतो हे बघा, की तुमचा जो तुम्ही यूट्यूबवरती कंटेंट अपलोड करत आहात, आपण किती रेग्युलर कंटेंट अपलोड करत आहोत. मग 1 महिना करत आहोत का, 2 महिने करत आहोत का, 3 महिने करत आहोत. मग यूट्यूब कदाचित 2 महिने 3 महिने पण तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज आणणार नाही. पण ज्यावेळेस यूट्यूबला समजेल की ह्या चॅनलवरती कन्सिस्टन्सी आहे किंवा ह्या चॅनलवरती जो कंटेंट आहे तो रेग्युलर अपलोड केला जात आहे, टाईम फॉलो केला जात आहे, तर त्यावेळेस काय होतं, हळूहळू तुमचं रिकमेंडेशन आहे, यूट्यूब जे तुमच्या व्हिडिओचं रिकमेंडेशन असतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचा प्रयत्न करायला लागतो. तर त्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे, कारण यूट्यूब सुरुवातीला व्ह्यूज न देता फक्त तुम्ही किती कन्सिस्टंटली काम करत आहात हे फक्त ऑब्झर्व करत असतो किंवा बघत असतो, कारण यूट्यूबला कन्सिस्टंट क्रिएटर हवा आहे. की जो इरेग्युलर आहे तो यूट्यूबला नको आहे, कारण यूट्यूबला पण जो कंटिन्यू किंवा जो कन्सिस्टंट काम करणार आहे त्याच्यातून जास्त फायदा आहे. त्यामुळे यूट्यूब काय करतो, जो कन्सिस्टंट आहे, जो रेग्युलर आहे, त्याला जास्तीत जास्त पुढे पाठवण्याचा किंवा बूस्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर राहिला प्रश्न तुमचा कंटेंटचा. मधला कंटेंट तुमचा इतका इम्प्रेसिव्ह असणं गरजेचं आहे, की तुमचा ऑडियन्स त्या कंटेंटवरून हलला गेला नाही पाहिजे. मान्य आहे मला, की थंबनेल आणि टायटल महत्त्वाचं आहे. पण तुमच्या व्हिडिओवरती येण्यासाठी, म्हणजे तुमच्या व्हिडिओवरती मधला कंटेंट किती छान आहे, इथपर्यंत येण्यासाठी तुमचा टायटल आणि थंबनेल महत्त्वाचं आहे. पण तिथून इथं तुमच्या व्हिडिओजवरती आल्यानंतर तो तुमचा ऑडियन्स तिथं टिकणं गरजेचं आहे. मग तो कसा टिकणार, तर तुमचा कंटेंट. मग त्या कंटेंटमध्ये काहीतरी कॉमेडी आली पाहिजे, काहीतरी मोटिव्हेशनल आलं पाहिजे किंवा तुमच्या व्हिडिओमधून काहीतरी युनिक तुमच्या ऑडियन्सला मिळालं पाहिजे. जर ह्या पद्धतीने तुम्ही YouTubeवरती काम केलं, तर नक्कीच तुम्ही YouTubeवरती सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. आणि नवीन युट्यूबरला माझं फक्त एवढंच सांगणं असेल, की व्ह्यूजकडे लक्ष देण्याऐवजी YouTube चॅनलवरती कन्सिस्टंट कसं काम करता येईल याकडे लक्ष द्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला अजूनही काही डाऊट्स असतील तर ते पण कमेंटमध्ये मला नक्की कळवा, की त्यावरती मी काय करेल, लवकरात लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती असेच जे नवीन यूट्यूबर आहे त्या नवीन यूट्यूबरचा चॅनल हा लवकरात लवकर ग्रो होण्यासाठी काय करत असतो, नवनवीन भन्नाट अपडेट्स किंवा नवनवीन काय करत असतो, ट्रिक्स ह्या घेऊन येत असतो किंवा तुमचे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नांची उत्तरं मी काय करत असते, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.